पहचानो कहां से आया मुझे पहचानो कहां से आया अरे दीवानो मुझे पहचानो मैं हूं कौन। स्वागत आहे मित्रांनो पुन्हा एकदा तुमच्या भावाच्या YouTube चॅनलवरती, ज्या चॅनलचं नाव आहे RS क्रिएशन। तर आजचा व्हिडिओ एकदम खास आणि जबरदस्त झालेला आहे मित्रांनो, जरा स्किप न करता शेवटपर्यंत पहा। व्हिडिओमध्ये वापरले जे बीटमार्क आणि शिकेबी प्रीसेट याची जी लिंक आहे ती मला आपल्या वेबसाईटवर मिळून जाईल। त्यातून तुम्ही इझिली इम्पोर्ट करू शकता अलाइट मोशन मध्ये। तेच आपण व्हिडिओमध्ये वापरले जे मटेरियल आहे याची लिंक तुम्हाला आपल्या वेबसाईटवर मिळून जाईल। तेथून तुम्ही इझिली डाउनलोड करू शकता आणि यूज करू शकता स्टेटस मध्ये। तर चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन ऑल वर सेट करा। तर तुमचा जराही न वेळ घालवता व्हिडिओला सुरुवात करूया। नमस्कार मित्रांनो, तर सगळ्यात पहिल्यांदा अलाइट मोशन ओपन करून घेतल्यानंतर सिंपली आपला प्रोजेक्ट मध्ये जायचं आहे। प्रोजेक्ट मध्ये आल्यानंतर आजच्या व्हिडिओमध्ये जे बीटमार्क प्रीसेट आणि शेकी प्रीसेट तुम्ही इम्पोर्ट केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे इंटरफेस दिसून येणार आहे। तर फर्स्ट स्टेप काय करायचं आहे, सगळ्यात पहिल्यांदा बीटमार्क प्रीसेट ओपन करून घ्यायचे आहे। त्यानंतर खालील प्लस चिन्हावर क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे। तर मीडियामध्ये गेल्यानंतर बघू शकताय सिंपली अशा प्रकारे आजच्या स्टेटसचं मटेरियल राहणार आहे। तर मटेरियलमध्ये जो मॉडेल इमेज दिला आहे तो सिंपली सगळ्यात पहिल्यांदा ॲड करून घ्यायचा आहे। तर हा इमेज मी इथं डेमोसाठी यूज करतोय। इथे तुम्ही कोणता इमेज यूज करून हा स्टेटस आहे तो क्रिएट करू शकता। सिंपली इमेज ॲड करून घेतल्यानंतर वरती 3 डॉटवर क्लिक करून फिल कंपोजिशन एरिया एकदा क्लिक करायचा आहे। म्हणजेच आपला जो इमेज आहे तो इथं फुल स्क्रीन करून घ्यायचा आहे। तर फुल स्क्रीन करून घेतल्यानंतर या इमेज लेअरची लेंथ आहे ती शेवटच्या बीटमार्कपर्यंत अशा प्रकारे वाढवून घ्यायची आहे। तर वाढवून घेतल्यानंतर स्टार्टिंगला येऊन सगळ्यात पहिल्या बीट म्हणजे 0.18 सेकंदाच्या बीटमार्कवर येऊन इमेज लेअरला क्लिक करून बरोबर त्याच्या खाली या इमेज लेअरचे 2 भाग करून घ्यायचा ऑप्शन दिसतोय त्याच्या एकदा क्लिक करायचा आहे। तर अशाच प्रकारे यासमोरील प्रत्येक बीटमार्कला अशा प्रकारे 2 भाग करून घ्यायचे आहेत। इथून चालू होणारा प्रत्येक बीटमार्कला इथं आपल्याला कट करत जायचं आहे। म्हणजेच या इमेज लेअरचे 2 भाग इथं करून घ्यायचे आहेत। त्याप्रमाणे आपले जे इफेक्ट आहेत ते तसं कॉम्बिनेशन आहे त्या इफेक्टचं युनिक असं इथं दिसून येईल। त्यासाठी हे 2 इफेक्ट म्हणजेच 2 लेअर अशा प्रकारे मध्ये कट करून घ्यायचे आहेत। तर अशा प्रकारे बघू शकता आपले इमेज लेअर कट झालेले आहे। तर कट झालेल्या प्रत्येक इमेज लेअरला इफेक्ट देण्यासाठी सिंपली इथून बॅक निघून शेकी प्रीसेट ओपन करून घ्यायचे आहे। हे बघू शकता बऱ्याच प्रकारचे इफेक्ट आहेत। त्यातली फर्स्ट लेअर, सेकंड लेअर आणि थर्ड लेअर हे 3 मेन इफेक्ट आहेत। तर सगळ्यात पहिल्यांदा फर्स्ट इफेक्ट इथून आपल्याला कॉपी करायचा आहे। तर कॉपी करून घेतल्यानंतर बॅक निघून मेन प्रोजेक्टला यायचं आहे आणि मेन प्रोजेक्टला आल्यानंतर पहिल्याच लेअरला इथं आपल्याला तो पेस्ट करायचा आहे। तर पहिल्या लेअरला पेस्ट केल्यानंतर याचा ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे। परत एकदा बॅक निघून अशाच प्रकारे आपल्याला शेकी प्रीसेट ओपन करून घ्यायचा आहे आणि इथून जो सेकंड नंबरचा इफेक्ट आहे तो सिंपली आपल्याला ॲड करून घ्यायचा आहे। त्यानंतर मेन प्रोजेक्टला येऊन सगळ्यात पहिल्यांदा ही जी 0.18 सेकंदाची लेअर स्मॉल लेअर दिसून येते त्या प्रत्येक स्मॉल लेअरला अशा प्रकारे तो इफेक्ट आहे तो अप्लाय करून घ्यायचा आहे। नंतर 2.14ला तो स्मॉल लेअर आहे। त्यानंतर बघू शकताय सगळ्यात पहिल्यांदा 7.10ला इथं आपल्याला लॉंग लेअरला पेस्ट करायचे आहे। तर पेस्ट केल्यानंतर इथं जो इमेज आहे तो सिंपली इथं मिरर होऊन जाणार आहे। त्यासाठी अशा प्रकारे सेट करून घ्यायचा आहे। त्यानंतर एक इमेजमध्ये सोडून 11.1ला इथं आपल्याला परत एकदा पेस्ट करायचे आहे। त्यानंतर 14.15 अशा प्रकारे लेअरला पेस्ट करून ही जी इमेज आहे ती मिरर सेट करून अशा प्रकारे इथं आपल्याला सेट करून घ्यायचे बघू शकताय। सिंपली अशा प्रकारे सेकंड नंबरचा इफेक्टही आपला झालेला आहे। आता इथं तुम्ही सेट केलेले इमेज लेअर चेक करून घ्यायचे आहेत। काही इमेज आहे तो सेट झालेला नाही, अशा प्रकारे सेट झालेला आहे। तर सिंपली हा जो फर्स्ट इफेक्ट आहे म्हणजेच हा जो सेकंड इफेक्ट आहे तो इथं लागलेला आहे। तर परत एकदा बॅक निघून आपल्याला शेकी प्रीसेट ओपन करून घ्यायचा आहे आणि इथून जो थर्ड इफेक्ट आहे तो सिंपली इथून आपल्याला कॉपी करून घ्यायचा आहे। कॉपी करून घेतल्यानंतर मेन प्रोजेक्टला येऊन सगळ्यात पहिल्यांदा इथे आपल्याला 0.26 या लॉंग लेअरला इथे आपल्याला तो पेस्ट करायचा आहे। त्यानंतर इथं आपल्याला 2.19 सेकंदाच्या लेअरला परत एकदा पेस्ट करून घ्यायचं आहे। अशाच प्रकारे ह्या स्मॉल लेअर्समध्ये सोडून सिंपली सगळ्यात पहिल्यांदा 5.11ला पेस्ट करायचे आहे। त्यानंतर एक इमेजमध्ये सोडून 8.23ला एकदा पेस्ट करायचे आहे। त्यानंतर 12.5ला एकदा पेस्ट करून घ्यायचे आहे। अशाच प्रकारे सगळ्या लेअरला हा इफेक्ट पेस्ट झालेला आहे। आता सिंपली लेअरला इफेक्ट पेस्ट झाल्यानंतर नेक्स्ट स्टेप काय करायचं आहे, तुम्ही सिंपली 3.19ला एक इफेक्ट अशा प्रकारे स्मॉल लेअर बघू शकताय। आता फर्स्ट स्टेप काय करायचं, पहिली जी इमेज लेअर आहे ती अशीच ठेवून सेकंड इमेज लेअरला सिंपली इफेक्टमध्ये जाऊन ॲड इफेक्टमध्ये जाऊन मिरर हा इफेक्ट अप्लाय करून घ्यायचा आहे। आता मिरर हा इफेक्ट अप्लाय करून घेतल्यानंतर
सिम्पली इथून आपल्याला काय करायचं आहे, मिरर हा इफेक्ट कॉपी करून घ्यायचा आहे. तर कॉपी करून घेतल्यानंतर सिम्पली इथं आपल्याला तो अप्लाय करून घ्यायचा आहे. आता एक इमेजमध्ये सोडून लगेच दुसऱ्या इमेज लेअरला परत एकदा हाच इफेक्ट पेस्ट करून घ्यायचा आहे. पेस्ट केल्यानंतर हा इमेज आहे तो सेट करून घ्यायचा आहे. म्हणजे इथं युनिक असं कॉम्बिनेशन दिसून येणार नाही. सिम्पली एकाड एक इमेज लेअरला हा मिरर असा इफेक्ट आहे तो या स्मॉल लेअरमध्ये अप्लाय करून घ्यायचा आहे. जे याचं युनिक असेल कॉम्बिनेशन मी हे जे इफेक्ट लावल्यानंतर तुम्हाला दाखवणार आहे. त्यानंतर अशा प्रकारे सिम्पली इथं आपल्याला हा इफेक्ट अप्लाय करून घ्यायचा आहे. अशा प्रकारे लास्टला आपण हा इफेक्ट अप्लाय करणार आहोत. तर सिम्पली अप्लाय करून घेतल्यानंतर याचा ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येईल, बघू शकताय. सिम्पली अशा प्रकारे दिसून येईल, बघू शकताय. तर सिम्पली हे लेअर पेस्ट झाल्यानंतर पूर्ण स्टेटसला तो इफेक्ट किंवा ॲड इफेक्ट झालेले आहेत. सिम्पली परत येता बॅक निघून शेकी प्रेसेड ओपन करून घ्यायचं आहे आणि फर्स्ट नंबरला बिल्ड 1 हे जी लेअर दिसून येते सिम्पली त्या लेअरवर क्लिक करून कॉपीच्या बटनावर क्लिक करून कॉपी लेअर करून घ्यायचे आहे. त्यानंतर मेन प्रोजेक्टला येऊन सिम्पली इथं आपल्याला काय करायचं आहे, इथं आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा इथं आपल्याला काय करायचं आहे, 5.11 सेकंदाचे बीटमार्क येऊन कॉपीच्या बटनावर क्लिक करून पेस्ट लेअर करून घ्यायचे आहे आणि या लेअरची लेंथ आहे ती शेवटच्या बीटमार्क पण वाढवून घ्यायची आहे. त्यानंतर परत एकदा बॅक निघून शेकी प्रेसेड ओपन करून घ्यायचे आहे आणि 4 नंबरला स्पेशल 4 लेअर इफेक्ट दिलेला आहे. तो सिम्पली ओपन कॉपी करण्यासाठी इथं आपल्याला यासमोरील 4 लेअर अशा प्रकारे कॉपी करून घ्यायचे आहेत. त्यानंतर कॉपीच्या बटनावर क्लिक करून कॉपी 4 लेअर करून घ्यायचे आहेत. त्यानंतर मेन प्रोजेक्टला येऊन स्टार्टिंगपासून परत एकदा कॉपीच्या बटनावर क्लिक करून पेस्ट 4 लेअर करून घ्यायचे आहेत. आता इथं पेस्ट 4 लेअर झाल्यानंतर परत एकदा यासमोरील 4 लेअर लॉंग प्रेस करून सिलेक्ट करून घ्यायचे आहेत. त्यानंतर शेवटच्या बीटमार्कवर यायचं आणि शेवटच्या बीटमार्कवर आल्यानंतर आत्ता ज्या आपण 4 लेअर सिलेक्ट केल्या त्याच्याच खाली एक ऑप्शन दिसतोय या लेअरची एकसाथ लेंथ वाढवायचा, त्याच्या एकदा क्लिक करायचं आहे. आता क्लिक केल्याबरोबरच बघू शकताय पूर्ण स्टेटसला आहे तो 4 लेअर इफेक्ट अप्लाय झालेला आहे. त्यानंतर खाली प्लस चिन्ह क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे आणि सेकंड नंबर तो सचिन भाऊ जो आपण PNG केलेला आहे सेम असा PNG तुम्ही पिक्सलॅबमध्ये करू शकताय. अशा प्रकारे तुमच्या नावाचा PNG करून सिम्पली ॲड करून तर आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा याची साईज आहे थोडीशी वाढवून तर आपल्याला 1 पॉईंट म्हणजे 2 पॉईंटपर्यंत रोटेट करून घेतलं तरी चालेल. त्यानंतर एक आपल्याला अशा प्रकारे स्क्रोल करत इथं आपल्याला सेट करून घ्यायचं आहे आणि याची लेंथ आहे ती शेवटच्या बीटमार्कपर्यंत वाढवून घ्यायची आहे. तर याचा ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे. तर आपला स्टेटस आहे तो इथं क्रिएट झालेला आहे. तर याला सेव्ह करण्यासाठी वरती ॲरोचिन्ह एकदा क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर व्हिडिओचं ऑप्शन सिलेक्ट करून एक्सपोर्टवर क्लिक करायचं आहे. अशा प्रकारे तुमचा स्टेटस आहे तो HD सेव्ह होऊन जाईल. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच मित्रांनो, भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या.